नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. बघा, ज्या प्रकारे आपल्याला माहीतच आहे की जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती पण आपण अपडेट देत असतो. तर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. तर ज्या प्रकारे आपण थंबनेलमध्ये बघतोय, जिल्हा सत्र न्यायालयाची न्यू जाहिरात आहे आणि नवीन जाहिरात आता आली आहे आणि तुम्हाला काय करायचं, जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म कसा भरणार, फीज काय असणार, एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये काय असणार, या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती कव्हर करणार आहोत. तसंच लास्ट डेट काय असणार आहे आणि या ॲडव्हर्टाईज रिलेटेड जी काही माहिती आहे संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघा. आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाची एक गुड न्यूज द्यायची आहे. ती गुड न्यूज ही आहे की आता बघा, आता लोकसभा इलेक्शन झाले की त्याच्यानंतर आपल्याला काय विधानसभेची जेव्हा आपली काय निवडणूक होईल त्याच्या आधी एक काही नवीन जाहिराती येणार आहेत आणि त्या नवीन जाहिराती कोणत्या आहेत त्याचा पण तुम्हाला एक सिक्वेन्स वाईज म्हणजे एक माहिती देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण एक थोडासा काय एक पॉझिटिव्ह फीलिंग येईल आणि तुम्हाला पण अभ्यासामध्ये थोडंसं आता काय आता एक्झाम नसल्यामुळे थोडंसं तुम्ही काय म्हणतो आपण स्टडी तुमची स्लो झालेली असेल, पण आता एकदा थोडंसं तुम्ही हे मोटिवेशन नवीन कोणत्या जाहिराती येणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळालं की तुम्हाला पण थोडंसं इथे बूस्ट मिळेल. तर ती माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. सिक्वेन्स वाईज कोणत्या जाहिराती येतील तर तो पण आपण मुद्दा इथे कव्हर करणार. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त. आणि तुम्हाला जर जे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. तर चला आता बघूया जिल्हा सत्र न्यायालयाची कोणती जाहिरात आहे. तर बघा, ही डायरेक्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळून जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये थोडासा नॉईज येत असतील त्या नॉईजचा थोडासा तुम्ही नॉईजला काय करा, अवॉइड करा. त्याचं कारण हेच आहे की बाहेर थोडासा विजांचा कडकडाट चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये त्याचा आवाज येऊ शकतो. तर थोडंसं त्याला ॲडजस्ट करा. तर बघा, जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगरची भरती आहे 2024. पदांचे नाव आहे सफाई कर्मचारी आणि तुम्हाला इथे पेमेंट असणार आहे 15,000 पासून 47,600 इतका पेमेंट असणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज मागवण्यात येत आहे आणि अर्ज कोणत्या पद्धतीने भरायचा आहे तर ती प्रत तुम्हाला डाउनलोड करायची. अर्ज नमुना डाउनलोड करून काय करायचं आहे, त्यासोबत कागदपत्रांची स्वप्रमाणित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला काय करायचं, डाकद्वारे किंवा शीघ्र, त्यालाच आपण स्पीड पोस्ट म्हणतो, याद्वारे काय करायचं आहे, कार्यालयास पाठवायची आहे. कार्यालयाला पाठवायचं आहे. 24/4/2024 ही शेवटची डेट असणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुमचे अर्ज पोहोचले पाहिजे, अशा रीतीने पाठवा. त्यानंतरचे जर अर्ज पाठवण्यात आले तर ते विचारात घेण्यात येणार नाही. तर अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट आहे, गुगलवरती जा, वेबसाईट टाका त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर अर्ज डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यानंतर आणखी जरी काही डाऊट असतील, तुम्हाला इथं दिसत आहेत दूरध्वनी क्रमांक आणि जाहिरात प्रसिद्धीचे दिनांक इथे बघू शकता. अंतिम दिनांक 24/4/2024. सफाई कर्मचारी ही स्वीपर ही पोस्ट आहे. त्याच्यात आपल्याला इथे अर्जाचा नमुना पण दिलेला आहे. तर बघा, इथे तुम्हाला या पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे. संख्या आहे पदसंख्या 2. आणि बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, इथं 4थी पास असावा, गुड फिजिक्स असली पाहिजे आणि ॲबिलिटी टू कॅरी आउट द ड्युटीज अटॅच टू द पोस्ट. म्हणजे जे काही तुम्हाला म्हणजे तुमच्या पोस्ट रिलेटेड जे काही ड्युटीज आहेत त्या तुम्ही पार पाडण्यास समर्थ असले पाहिजेत. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याबद्दल अनुभव जर असेल तुम्हाला तर त्याच्यात तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा इथे बघू शकता 46, 43, 18 ते 38, त्याच्यानंतर 43, याच्यापेक्षा जास्त नसावी. योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही. आता याचा अर्थ मला पण कळलं नाही, तर हे जाऊ द्या. जे काही तुमचं इथे बघू शकता 18 ते 43 इतकं मॅक्झिमम एज आहे. त्याच्यानंतर वेतन श्रेणी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे, 15,000 ते 47,600. अर्ज करण्याची लिंक आणि अर्ज कसा करायचा याचा शॉर्ट आता नमुना पण दाखवून देतो मी तुम्हाला. सोबत तुम्हाला 2 सन्माननीय व्यक्तीची ते काय म्हणतं चारित्र्य पडताळणीमध्ये स्वाक्षरी लागणार आहे, ती पण तुम्हाला इथे जोडायचं आपल्याला सोबत. अर्जाचा नमुना तो मी तुम्हाला दाखवून देतो याच्यामध्ये, तो तुम्ही साईटवरून डाउनलोड करायचा तुम्हाला. त्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल, एक्झाम पण होणार आहे याच्यामध्ये. तर चला आता नेक्स्ट बघूया माहिती. ही बघा, हा आहे तुम्हाला अर्जाचा नमुना. याच्या प्रकारे इथे फोटो चिटकवायचा आहे, बाकीची माहिती तुम्हाला भरायची आहे. ही PDF मी तुम्हाला पाठवून देईन, आपण ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. जी काही माहिती आहे येस नो करा इथे, सिम्पल आहे खूप फॉर्म. आणि त्याच्यानंतर सेल्फ अटेस्टेड जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहेत.
शेवटी साईन मारा, सिग्नेचर करा आणि इथे बघा हे काय आहे आपल्याला प्रतिज्ञापत्र. इथे पण नाव लिहून तुमचं जे काही माहिती भरायची आहे त्याच्यानंतर इथे साईन करायची आणि तुम्हाला इथे बघा चारित्र्य, ज्यालाच आपण काय म्हणतो कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे पण म्हणजे हे पण अटॅच करायचं आहे. आणि तुम्हाला सर्व माहिती जोडून आपल्याला काय करायचं, या पत्त्यावरती बघा आता पत्ता कुठे गेला, तो अहमदनगरच्या पत्त्यावरती इथे सेंड करून द्या. तर खूप सोपा फॉर्म आहे मित्रांनो. याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला जर आली तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. फॉर्म अवश्य भरा आणि तुमचे जे काही डाऊट असतील. ओके, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की येणाऱ्या जाहिराती कोणत्या आहेत. तर बघा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, याच्यावरती पण आपण रेग्युलर अपडेट देत असतो. तर बघा आता येणाऱ्या जाहिराती असणार आहेत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर. आपल्याला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक चालू होण्याआधी अवश्य काही जाहिराती बघायला मिळतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या मुंबई महानगरपालिका, त्याच्यानंतर अमरावती महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, GMCच्या सर्व जाहिराती येणाऱ्या जिल्ह्यानुसार. त्याच्यानंतर वित्त विभाग, नगरपरिषद गट क, गट ड, समाज कल्याण, धर्मदाय आयुक्तालय इत्यादी या ज्या जाहिराती आहेत 7 ते 8, याच्यापेक्षा जास्त जाहिराती येणार आहेत. पण एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी ते सांगून दिलं की मिनिमम या इतक्या जाहिराती येणार आहेत. तर हा तुमच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ पण होता. याच्यामध्ये दोन्ही पॉईंट्स आपले कव्हर झालेले आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला. आपले सबस्क्रायबर पण वाढले पाहिजेत. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जे काही तुमचे डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.